काय झालं? मस्त झाला शो. काय झालं? श्रीकांत नाही म्हणल्यावर तुला थोडा आराम मिळाला असेल ना? काय चाललंय? जाणून बुजून करतेस का तू हे सगळं? हे बघ, मला काय झालं ह्याचा विचार तू करू नकोस. मला फक्त एवढंच सांग, श्रीकांतनं त्याला शो आवडला नाही. त्याने मला सांगितलं मला यातलं काही कळत नाही, पद्मजाला कळतं. राग आला? अरे मग यायला पाहिजे राग. असा राग लपवून पुढे खूप त्रास होतो. प्लीज मला एवढं सांगशील की श्रीकांत? अंजली, तुला ती गोष्ट माहितीये राजकुमारीची, जी त्या चेटकिणीच्या शापामुळे 12 वर्ष झोपेतच होती. एका परीने तिला जागं केलं आणि ती जेव्हा जागी झाली तेव्हा ती 15 वर्ष तरुण झाली होती. पण तिच्या आठवणीत मात्र ती 5-6 वर्षांचीच होती. मग पुढे एका जादूगाराने तिला तिच्या 15 वर्षाचं आयुष्य 15 तासात जगण्याची संधी दिली आणि तिने तसं ते केलं. मग पुढे तिच्या तन्वी, मला गोष्टी नाही ऐकायच्या आहेत. तू का समजून नाही बाय द घेतेस? वे, आपल्याला श्रीकांतची हरवलेली 4 वर्ष जादू केल्यासारखी त्याला परत द्यायची. आजच्या सिटिंग्स मधून काही हाती आलंय की नाही हे कळेलच, पण त्याला थोडा वेळ लागेल. श्रीकांतला आता लग्नापर्यंतच सगळं आठवतंय. उद्या बघू आणखी काही आठवतं का. पद्मजा, अंजली, पण तू त्याच्यापासून लांब राहायचंय. करेक्ट. वा, तुलाही कळायला लागली सायकोलॉजी. ओके, तुझा राग वाढायच्या आधी मी इथून निघते. ओके, बाय. बाय द वे, चिडून कोणाचाच फायदा होत नाही. सो राग आला की पाणी प्यायचं. इट हेल्प्स. बाय. पद्मजा, पद्मजा, कुठे गेली पद्मजा? काय झालं? काही अडचण आहे? काही हवंय? नाही, काही नाही. मला सांगितलंस तर प्रश्न सुटेल कदाचित. आजी, मी म्हणजे बाहेर गेलो होतो, मगाशीच आलो. आत आलो तर बघतो पद्मजा नाहीये कुठे. नाही म्हणजे शक्यतो ती अशी करत नाही, मला न सांगता कुठेही जात नाही ती. काय माहिती, रात्र झाली तरी कुठे दिसत नाहीये ती. कुठे म्हणजे घरभर शोधून झालं. असेल इथंच कुठेतरी बाहेर. आज दुपारपासनं तिचं काही वागणं कळत नाहीये. म्हणजे ती अशी का वागते, का रुसलीये माझ्यावर, असं काही असेल तर मला कळायला हवं ना. तू नको चिंता करू. ती तुझ्या रागावली वगैरे काय नाहीये. तुम्हाला कसं कळलं? तुमच्याशी काही बोलली का ती? नाही. अरे पद्मजा तुझ्या रागवू शकते का सांग मला? नाही ना. मग पण ती घरी आली तेव्हा विचारेन मी. समोर तिला बसायला सांगेन आणि विचारेन की अशी का वागते ती माझ्याशी. विचार, नक्की विचार. तिचे कष्ट, या घरासाठी सहन करत असलेलं दुःख
याला वाट मोकळी तरी मिळेल. तूच तिचं म्हणणं ऐकून घेऊ शकतोस ना, तूच तिला समजून घेऊ शकतोस ना. आजी, हे असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं काही बोलणं झालंय का तिच्याशी? तिने तुम्हाला काही सांगितलंय? नाही. ठीक आहे, तुम्ही आराम करा, उशीर झालाय. हळू. अगं चहा सांडेल ना. नाही नाही सांगणार. हे हे इथे पण नाही आहेत का? कोण? सुधा? हो. अगं तू. अहो अहो आलेत ते. सकाळीच उठून आवरून माझ्या नावाने ओरडत होते, श्यामल चहा श्यामल चहा. आता आणलं तर कुठे गेले कोणास ठाऊक. मी बघते जरा पान. मी घेते, मी देऊन येते त्यांना. मग बसते की. हे बघ, मला सांग, तुला स्वप्न पडलं? असं काय करता अहो? ओ माझ्या समोर होते ते, मला म्हणाले आलं घालून चहा करून दे म्हणून. श्यामल आता पुरे कर. कळते का मी काय बोलते ते? अगं भास झालाय तुला, सुद्धा अजून आला नाहीये. तुम्ही माझ्यावर का नाही विश्वास ठेवतात अहो? मी खरंच पाहिलं त्यांना. मी हे बघ, तू जरा आजूबाजूला बघ. तुला माहित आहे ना, सुद्धा सकाळी सर्व आवरून देवासमोर फुलं ठेवतो. फुलं ठेवलेली आहेत नाहीत ना? म्हणून सांगते मी. हास मला आऊ कदाचित मी पुरे एकदम शांत बस आता. तुम्ही म्हणताय तर असेल बरोबर. भास असेल. हो.
एकच मुलगी आहे तुम्हाला? एक मुलगा होता. राहुला. एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू. काही हवंय का रे बाळा? काय शोधतोयस? माझं मी बघेन. तुला खायला हवंय का? मी देऊ खायला? तुला तुला शिरा देऊ? तुला शिरा खूप आवडतो ना? रोज नाश्त्याला शिरा दे असं म्हणायचंस तू. एक मिनिट. तुम्हाला कोणी सांगितलं मला शिरा आवडतो म्हणून? सांगायला कशाला पाहिजे? मिस्टर मिस्टर काय? तुम्ही पुढे काही बोलत होतात ना, मिस्टर पुढे? मी सहज बोलले. तू 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 चिडू नकोस बाळा. तुला त्रास होतो ना? हो. काय बोलताय तुम्ही? ए बाळा ऐक ना, ऐक ना. मी काही बोललेच नाही असं समज. हा, करू शिरा तुझ्यासाठी? मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला भूक नाहीये. तुम्ही घाबरताय कशाला? मी घाबरते. मी घाबरले. ए राजा, मी काय करू? म्हणजे मी तुला घाबरलेली आवडेल की नाही घाबरलेली आवडणार? मला सांग ना. तू म्हणशील तसं वागेन मी. मला शिरा आवडतोय तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? अगं बाई, तुलाही आवडतो का शिरा? मी सहज बोलले असं. करू शिरा तुझ्यासाठी? नाही सांगितलं ना एकदा? बर बर बर, रागवू नको, चिडू नको तू. पद्मजा कुठे? तुला काही हवंय का? मी देते ना. मला ठाऊक आहे इथलं सगळं. कसं? कसं? मीच बघते सगळं. ते माझं डोकं दुखतंय. फ्रीजवर काही गोळ्या नाहीये. अगं बाई, संपल्या वाटतं. मी आणू का तुझ्यासाठी? थांब, मी पहिले तुला शिरा बनवते. तू खा, तोपर्यंत मी घेऊन येते. एक मिनिट. मी तुम्हाला सांगितलंय ना, मला भूक नाहीये. हो, विसरले मी. तुला भूक नाहीये सांगितलं होतंस तू खरं. तुम्ही इथे काय करता? मी इथे काय करते? तुमची ती मुलगी? सरिता. हा, तेच ते. कुठे आहे ती? ती बाहेर गावी गेली. एकच मुलगी आहे तुम्हाला? एक मुलगा होता. राहुला. शिरा खूप आवडायचं त्याला. भूक लागल्यासारखं वाटतंय. शिरा खायची इच्छा झाली.
आता हेच बघा ना, तिने नवीन डिझाईन्स आणल्या म्हणून काका गेले ना चाळीसगावला. म्हणजे ती या घरात आल्यापासून फक्त वाईटच घडतंय या घरात. एकाच घ्या जन्मी जणू एकाच घ्या जन्मी जणू. अरे वा, काका आले वाटतं. नाही ग बाई, नाही आले. आता जाणार आहे मी चौकशीला परत पोलीस स्टेशनला. तू जातेस का? नाही तर करून ये ना जरा चौकशी. नाही जाते मी, पण काकू तुम्ही एवढ्या शांत कशा? काका आले नाही आहेत ना अजून? कसली शांत? नाही ग, कसली शांत ग बाई. जीवाला घोर लागलाय माझ्या नुसता. रात्रभर झोप नाही लागत, टक्क जागे असते अशी. सारखं वाटतं आले की काय, आले की काय. काकू हे बघा, तुम्हाला किती त्रास होतोय मी समजू शकते. तू समजू शकते ग राणी या घरात. आज 3 दिवस झाले ना काका बेपत्ता होऊन. गिरिजा, काही बरं वाईट नसलं का झालं त्यांचं? काकू काय बोलताय तुम्ही? हा, ते बघा असा विचार सुद्धा आणायचा नाही डोक्यात. उलट उलट सगळ्याला काय कारण असेल ना याचा विचार करा जरा. काय कारण आहे? तेच तर सांगते ना मी. तुम्ही दुःखात एवढ्या बुडाला आहात ना की तुमच्या डोक्यात दुसरा कुठलाच विचार येत नाही. काय म्हणायचंय तुला? मला फक्त एवढंच म्हणायचंय की हे सगळं त्या अंजलीमुळे घडतंय. काकू तुम्हाला काय वाटतं? काकांचं असं अचानक गायब होणं किंवा तुम्ही एवढ्या दुःखात पडणं हे सगळं आपोआप घडतंय? का बोलतेस तू? तुम्हाला एवढं तर मान्य आहे की ती अंजली अपशकुनी आहे. बघा ना, ती या घरात आल्यापासूनच हे सगळं चाललंय ना. आधी सगळं सुरळीत चाललं होतं की नाही? मग खरं आहे तुझं म्हणणं. दीड पायाची म्हणून कुठे खपली नाही, म्हणून माझ्या पोराच्या गळ्यात येऊन पडली. आणि आता तर त्याचा ताबा घेऊन बसलीये. पण आता असंही श्री बरा होणारच आहे. ते डॉक्टर आहे ना, त्यामुळे अंजली आता असली काय नसली काय काय फरक पडणार आहे? बरोबर आहे तुझं. आणि काकू तसंही त्या मुलीने काही कमी त्रास दिलाय तुम्हाला? हा, आता हेच बघा ना, तिने नवीन डिझाईन्स आणल्या म्हणून काका गेले ना चाळीसगावला. म्हणजे ती या घरात आल्यापासून फक्त वाईटच घडतंय या घरात. बघा म्हणजे मला जे वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला. बाकी तुम्हीच काय तो विचार करा. मी जाऊन येते पोलीस स्टेशनला. काळजी घ्या.